नमस्कार, मी प्रशांत कदम. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्लीतला लिकर पॉलिसी घोटाळा नेमका काय आहे याची बरीच चर्चा सुरू झालेली आहे. आणि इलेक्टोरल बॉन्डचे आकडे सुद्धा त्याच वेळी जाहीर झालेले आहेत आणि त्याच्यातून एक अत्यंत सुरस कथा समोर येऊ लागली आहे. कारण अरविंद केजरीवाल यांच्यावरती या संपूर्ण घोटाळ्यामध्ये जो प्रमुख आरोप आहे तो हा आहे की या पॉलिसीमधले जे पैसे होते ते त्यांनी गोवा आणि पंजाबच्या निवडणुकीसाठी वापरले. पण आता इलेक्ट्रोल बॉन्ड्समधून असं दिसतंय की या संपूर्ण प्रकरणामध्ये जो माफीचा साक्षीदार बनलेला आहे तोच भाजपचा एक मोठा देणगीदार देखील बनलेला होता. आणि त्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ज्या तारखा आहेत त्या तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. अरविंदो फार्मा नावाची एक कंपनी, त्या कंपनीचे एक डायरेक्टर, त्यांच्यावरती आरोप होता की दिल्लीतल्या या लिकर पॉलिसीमध्ये ज्यांचा बहुतांश वाटा जो आहे 30% वाटा त्या एका व्यक्तीकडे होता, तोच व्यक्ती बरोबर माफीचा साक्षीदार बनल्यानंतर भाजपचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स खरेदी करतो आणि जवळपास 50-65 कोटी जे आहेत ते एकट्या भाजपला दान करतो. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आम आदमी पक्षावरती प्रमुख आरोप काय होता, तर त्यांनी सरकारी तिजोरीचं नुकसान केलं. दिल्लीची लिकर पॉलिसी नोव्हेंबर 2021 मध्ये जाहीर झाली. सप्टेंबर 2022 ला ती मागे घेण्यात आली आणि सरकारकडून काढून ती प्रायव्हेट कंपन्यांच्याकडे लायसन्सिंग जे आहे ते देण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये जे 12% फिक्स कमिशन ठरलेलं होतं त्याच्यातला काही वाटा हा इनडायरेक्टली पक्षासाठी घेतला गेला. पंजाब आणि गोवाच्या निवडणुकीमध्ये वापरला गेला. जवळपास 100 कोटी रुपये या सगळ्या प्रकरणातून आम आदमी पक्षाला मिळाले आणि अशा पद्धतीनं मनी लॉन्ड्रिंग झालं. हा या केसमधला एक प्रमुख आरोपी आहे. पण ही कथा इलेक्ट्रल बॉन्ड्स मधून कशी भाजपच्या पर्यंत पोहोचतीये याची सुद्धा कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. काय नेमकी ही गोष्ट आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. शरद रेड्डी हे अरविंदो फार्माचे डायरेक्टर आहेत. ज्या दिवशी ईडीनं त्यांना अटक केली त्याच्यानंतर अवघ्या 5 दिवसामध्ये त्यांनी 5 कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स भाजपला दिले. या तारखा खूप महत्वाच्या आहेत आणि आपण त्या थोड्याशा जरा डिटेल बघूयात. 10 नोव्हेंबर 2022 मध्ये ईडीनं शरदचंद्र रेड्डींना अटक केली. 15 नोव्हेंबर 2022 ला 5 कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स त्यांनी भाजपला दिले. मे 2023 मध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये पी शरद रेड्डी यांना मेडिकल ग्राउंडवरती जामीन मिळाला. आता लक्षात घ्या की पीएमएलएच्या केसमध्ये जामीन मिळणं हे खूप अवघड असतं, पण या केसमध्ये ईडीनं त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही. जून 2023 मध्ये मग नंतर ईडीनंच कोर्टाला विनंती केली की शरद रेड्डी यांना माफीचा साक्षीदार करा. आणि त्याच्यानंतर अवघ्या 4 ते 5 महिन्यामध्ये नोव्हेंबर 2023 ला शरद रेड्डी यांनी भाजपला 25 कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स दान केले. म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड्स देणं कायद्यानं त्यांना अलाउड केलेलं होतं का, तर नक्कीच केलेलं होतं. पण या तारखा आणि हे टायमिंग आणि बरोबर ईडीची कारवाई, त्यांचं माफीचा साक्षीदार बनणं आणि त्याच्यानंतर भाजपला ही देणगी देणं, याच्यामध्ये कुठंतरी एक मिसिंग लिंक आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. आता अरविंद फार्मानं इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून जी देणगी दिलेली आहे ती नंतर कशी भाजपलाच होत गेली याची पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अरविंदो फार्मानं एकूण 6 वेळा इलेक्ट्रोल बॉन्ड्स दिले आणि 6 पैकी 4 वेळा त्यांनी भाजपला दिलेले आहेत. विशेष म्हणजे जेव्हा लिकर पॉलिसीच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होत होती त्याच्या आधी ते टीडीपी आणि टीआरएसला पण देणगी देत होते. पण कारवाईनंतर सगळी देणगी केवळ भाजपला मिळाली आहे. 2021 मध्ये टीडीपीला 2.5 कोटी रुपये, जानेवारी 2022 मध्ये भाजपला 3 कोटी रुपये, एप्रिल 2022 मध्ये बीआरएसला 15 कोटी रुपये इलेक्ट्रोल बॉन्ड्स मधून त्यांनी दिलेले होते. पण नंतरचे शेवटचे 5 आणि 25 कोटी रुपये केवळ भाजपलाच दिले गेले आणि एकूण या कंपनीनं 52 कोटी रुपये इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगी दिली. त्यातले 34.5 कोटी रुपये हे भाजपला मिळालेले आहेत. 66% अधिकची देणगी जी आहे ती केवळ भाजपला मिळालेली आहे. म्हणजे या संपूर्ण घोटाळ्यामध्ये जो माफीचा साक्षीदार आहे, दिल्लीच्या लिकर पॉलिसी मधला माफीचा साक्षीदार, तोच भाजपचा देणगीदार. अशा पद्धतीची ही एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये दिसते. आता हे शरद रेड्डी जे आहेत त्यांचं किंवा या अरविंदो फार्माचं दिल्लीच्या मद्य घोटाळ्याशी नेमकं काय कनेक्शन आहे, तर
अरविंदो फार्मा ही हैदराबादमधली एक मोठी फार्मा कंपनी आहे. 1986 मध्ये या कंपनीची स्थापना झालेली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्ली सरकारनं लिकर पॉलिसी जाहीर केली आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये ती रद्द पण केली. या संपूर्ण प्रकरणामध्ये खाजगी कंपन्यांना जो फायदा करून दिला गेला त्याच्यामध्ये साऊथ ग्रुप सक्रिय होता असा ईडीचा दावा आहे. आणि या साऊथ ग्रुपनं गोवा आणि पंजाब निवडणुकीसाठी 100 कोटी रुपये आम आदमी पक्षाला दिल्याचा दावा आहे. जो कार्टेल ग्रुप दिल्लीचं लिकर मार्केट कंट्रोल करत होता त्यातला 30% वाटा या पी शरद रेड्डी यांच्याकडे जात होता असा देखील ईडीचा दावा आहे. अंजली भारद्वाज ज्या सतर्क नागरिक संघटनेच्या सदस्य आहेत आणि ज्यांनी या इलेक्ट्रोल बॉन्ड्स बद्दलचे अनेक गौप्यस्फोट याच्या आधी सुद्धा केलेले आहेत, त्यांनी नेमकं याच्याबद्दल काय म्हटलंय आपण ऐकूयात. जब उन्होंने अप्लाई करा बेल लेने के लिए मई 2023 में उनको बेल दे दी गई, लेकिन इसमें जरूरी बात क्या है, ईडी ने बेल को अपोज नहीं किया. आप खुद सोचिए कितने केसेस हैं जिसमें ईडी बेल को अपोज नहीं करता है. ईडी ने बेल को अपोज नहीं किया, मेडिकल ग्राउंड्स पर बेल दी गई. जो हमें समझ में आई है बात अभी तक, इसकी आप लोग और पुख्ता सूचना निकालिए. उनकी कमर लोअर बैक में दर्द था, ये मेडिकल ग्राउंड था और उन्हें बेल दी गई. ईडी ने उस बेल को अपोज नहीं किया और फिर जून 2023 में एक महीने के बाद रफली वो अप्रूवर टर्न हुए, उन्हें पार्डन मिल गया और 25 करोड़ के बॉन्ड और खरीद के चंद ही दिन बाद उनकी कंपनी ने भारतीय जनता पार्टी को दिए. तो मुझे लगता है कि ये जो पूरी बॉन्ड की जो इंफॉर्मेशन सामने आई है, ये सारी सूचना को बहुत बारीकी से देखने की जरूरत है और जोड़ने की जरूरत है कि हमारे लोकतंत्र में आज क्या हो रहा है. म्हणजे जर न खाऊंगा न खाणे दूंगा ही जर तुमची घोषणा असेल तर तुम्ही सर्वच प्रकारच्या भ्रष्टाचाराबद्दल एक समान धोरण जे आहे ते तुमचं असलं पाहिजे. पण जे खातायत आणि जर ते माझे विरोधी असतील तर त्यांना मी जेलमध्ये टाकणार आणि जे खाल्लेलं आहे त्याच्यातला वाटा पण माझ्याच पक्षाकडे घेणार, हा ॲटिट्यूड जो आहे तो कुठंतरी न पटणार आहे. आणि त्यामुळं या केसमध्ये तेच झालेलं आहे का असे देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडीनं कोठडी दिलेली आहे, म्हणजे मागितलेली होती 6 दिवसांची, तेवढी कोर्टानं दिलेली आहे. गेल्या जवळपास वर्षभरापासून मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जामीन मिळालेला नाहीये. त्यामुळे कोर्टामध्ये या सगळ्या आरोपांचं नेमकं पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचंच असेल. आणि जे केजरीवाल स्वतः एक स्वच्छ राजकारणाचा दावा करत राजकारणामध्ये आलेले होते, त्यांनी या लिकर पॉलिसीच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे का आणि जो पैसा सरकारी तिजोरीमध्ये जायला पाहिजे होता तो पक्षासाठी वापरला का, हा याच्यातला एक प्रमुख प्रश्न आहे. जवळपास 580 कोटी रुपयांचा सरकारी तिजोरीला फटका बसला असा दावा या संपूर्ण प्रकरणामध्ये केला गेलेला आहे. या लिकर पॉलिसीबद्दल दोन्ही बाजूंचे मतं होते. काहींना असं वाटत होतं की याच्यामुळे मॉडर्नायझेशन झालेलं आहे, म्हणजे दिल्लीतल्या म्हणजे मद्यप्रेमींचं जे वय आहे ते या पॉलिसीच्या अंतर्गत कमी करण्यात आलेलं होतं आणि सोबतच सरकारी दुकानांच्या ऐवजी काही प्रायव्हेट कंपन्यांना एंट्री देण्यात आली. पण याच्यामध्ये एक असं घडलेलं होतं की ते MRPचे जे रेट्स आहेत ते सुद्धा पाळण्याचं बंधन या कंपन्यांना नव्हतं आणि त्यामुळं मोठ्या पद्धतीचे डिस्काउंट मोठ्या कंपन्या देऊ लागल्या आणि छोटे जे दुकानदार आहेत, छोटे जे लायसन्स धारक आहेत, त्यांना त्यांची दुकानं बंद करण्याची वेळ आलेली होती. आणि एक प्रकारे एका ठराविकच लॉबीला याच्यातून फायदा झाला आणि त्या लॉबीचं साऊथशी कनेक्शन आहे, ज्या लॉबीनं नंतर आम आदमी पक्षाला किकबॅक म्हणून काही रक्कम दिली. हा याच्यातला एक थोडक्यात या सगळ्या घोटाळ्याचा सार आहे. आणि या संपूर्ण घोटाळ्यामध्ये शरद रेड्डी यांचं नाव जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. शरद रेड्डी कोण आहेत तर अरविंद फार्माचे संस्थापक राम प्रसाद रेड्डी यांचे ते पुत्र आहेत. शरद रेड्डींचे सासरे के नित्यानंद रेड्डी हे पण सहसंस्थापक आहेत. औषध कंपन्यांच्या मार्केटमध्ये या कंपनीचं मोठं नाव आहे. 2021-22 मध्ये कंपनीचा टर्नओव्हर जवळपास 23,455 कोटी रुपये होता आणि YSR काँग्रेस सोबत सुद्धा त्यांचे संबंध आहेत. जगनमोहन रेड्डी यांचे सर्वात विश्वासू खासदार विजयसाई रेड्डी यांच्या मुलीचं लग्न शरद रेड्डी यांच्या भावासोबत झालेलं होतं. त्यामुळं ज्या
घोटाळ्यावरून दिल्लीचे इतके सगळे नेते जेलमध्ये गेलेले आहेत, नेमकं त्याच घोटाळ्यामध्ये एक असं देणगीदार म्हणून कनेक्शन जे आहे ते भाजपपर्यंत कसं पोहोचतंय आणि तोच व्यक्ती माफीचा साक्षीदार कसा बनतो, याची कहाणी जी आहे ती इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता केजरीवाल यांना पुढे काय शिक्षा होते, मुख्यमंत्री पदावरती ते राहू शकतात का, दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट येईल का, असे अनेक प्रश्न असताना या संपूर्ण घोटाळ्यामधला हा जो एक अँगल आहे तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठीचा हा व्हिडिओ होता. अर्थात भ्रष्टाचाराच्या बद्दल जर धोरण असेल तर ते समान असलं पाहिजे, पण एका बाजूनं त्यांच्यावरती कारवाई करायची, त्यांच्या नाड्या आवळायच्या आणि त्याच्यातलाच पैसा जो आहे तो स्वतःच्या पक्षासाठी देणगी म्हणून घ्यायचा, असं कुठंतरी याच्यामधून दिसतंय का, हे देखील या इलेक्ट्रल बॉन्डच्या कहाणीतून समोर येतंय. आणि त्यामुळं या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतंय, केजरीवाल यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये शिक्षा झाली पाहिजे का, आणि त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून जेलमध्ये असताना कारभार करणं योग्य आहे का, तुमची मतं आणि कमेंट्स कळवायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.